आर्या आणि तुम्ही पाहताय दीपवाहिनी। सुरुवात करूयात बातमीपत्राला, पण त्याआधी नजर टाकूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर। आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या विरोधात फौजदारी कारवाईची मागणी। खेड तालुका शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसने दिले निवेदन। खेड येथील गरम पाण्याच्या कुंडाने घेतला मोकळा श्वास। महाराजा प्रतिष्ठान खेडच्या वतीने स्वच्छता मोहीम। पंढरपूर आंबडवे राष्ट्रीय महामार्गाची दयनीय अवस्था, रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य। परभणीत संविधान पुस्तिका शिल्पाच्या विटंबनेनंतर बंदला हिंसक वळण, आंदोलकांची पोलिसांच्या गाडीवर दगडफेक। आणि आज गीता जयंतीनिमित्त रोटरी स्कूलमध्ये श्रीमद भगवद्गीतेतील 12व्या अध्यायाचं पठण। पाहुयात सविस्तर वृत्त। सोलापूर जिल्ह्यातल्या मरकडवाडी येथे मंगळवारी झालेल्या जाहीर सभेमध्ये समाजात तेढ निर्माण होईल असं वक्तव्य करून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं। याबाबत खेड तालुका शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता आक्रमक झालाय। त्यांनी खेड पोलिसांना आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। त्यांनी निवेदनाद्वारे ही मागणी करण्यात आली आहे। राज्यातील शांतता सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा ठपका देखील ठेवून दोन समाजात तेढ निर्माण करून जाणीवपूर्वक शांतता भंग करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचं देखील यामध्ये नमूद करण्यात आलंय। त्यामुळे पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून राज्यातील शांतता आणि सलोखा कायम ठेवावा असं आवाहन देखील निवेदनाद्वारे खेड तालुका शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व आमचे नेते, आमचे दैवत श्री शरदचंद्र पवार साहेब यांच्यावरती काल सोलापूर जिल्ह्यामध्ये मरकडवाडी या ठिकाणी गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत यांनी जे काय वक्तव्य केलं, ज्यांनी जे अर्वाच्य भाषेमध्ये समाजामध्ये जी तेढ निर्माण होईल किंवा भानगडी कशा वाढतील किंवा लोकांमध्ये कशा तणाव कसा निर्माण होईल यासारखी जी वक्तव्य केली, या संदर्भात आज आम्ही खेड पोलीस स्टेशनमध्ये आज आम्ही त्यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी निवेदन दाखल केलेलं आहे आणि त्या संदर्भात त्यांच्यावरती कारवाई व्हावी यासाठी आम्ही खेड पोलीस स्टेशनचे भोईर साहेब यांना विनंती केलेली आहे आणि त्यांच्यावर कारवाई व्हावी। कारण आज पाहिलं तर बरंचसं त्यांनी हे केलेलं आहे। पवार साहेब एकही शब्द त्यांच्या विरोधात कोणी बोललेला नाही, परंतु त्यांनी जे काही बोललेत त्याच्याबद्दल जो हे आहे तो पूर्ण देशाने, पूर्ण महाराष्ट्राने पाहिलेला आहे। आपला रत्नागिरी जिल्हा हा समाजसेवक आणि देशभक्तांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। रत्नागिरी जिल्ह्याला खूप मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे। अनेक गडकोट तसेच ऐतिहासिक वास्तू रत्नागिरी जिल्ह्यात आहेत। त्याचपैकी एक म्हणजे खेड तालुक्यात असणारे गरम पाण्याचं कुंड। शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणारं हे कुंड गेली अनेक वर्ष दुर्लक्षित आहे। किंबहुना खेडमध्ये गरम पाण्याचं कुंड आहे याची अनेकांना कल्पना देखील नाहीये। तालुक्यात कार्यरत असणारं महाराजा प्रतिष्ठान यांच्या वतीने येथे स्वच्छता करण्यात आली। या कुंडाला प्रचंड मोठे गवत आणि दारूच्या बाटल्या तसेच कचऱ्याने हे कुंड पूर्णपणे झाकून गेलं होतं। तळीरामांचं हे ठिकाण बनल्यानं येथे दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला सापडला। महाराजा प्रतिष्ठानच्या वतीने सदर कुंडाची स्वच्छता मोहीम करण्याचं ठरवण्यात आलं आणि त्यानुसार आज सकाळी 10 वाजल्यापासून महाराजा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत वैद्य, उपाध्यक्ष डॉक्टर परेश मळणगावकर तसेच सचिव प्रणव मापुसकर, प्रतिष्ठानचे कार्यकर्ते सचिन वानखेडे, नरेंद्र जाधव, गणेश सानप, राहुल तुपगावकर यांनी सर्व परिसर स्वच्छ केला। अजून 2 ते 3 मोहिमा राबवून सदरचं कुंड हे स्वच्छ आणि प्रेक्षणीय ठिकाण होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी म्हटलं। सदर कुंडाची योग्य व्यवस्था प्रशासनामार्फत व्हावी अशी अपेक्षा देखील या महाराजा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे। नमस्कार, सकाळचे आता 8:30 वाजायला आलेले आहेत। सकाळी 6 वाजल्यापासून महाराजा प्रतिष्ठानचे अनेक पदाधिकारी आपापल्या परीने येऊन 100% इथे साफसफाई करतायत। हे ठिकाण आहे हा माझ्या पाठीमागे बघू शकतो। मी कॅमेरामनला विनंती करतो की हे गरम पाण्याचं कुंड आहे, हा ऐतिहासिक ठेवा आहे। खेड शहराची शान वाढवणारा, खेड शहराच्या वैभवात भर घालणारा अशी ही जागा आहे, असं हे ठिकाण आहे। आणि या ठिकाण प्रशासनाकडून किंवा इतर सामाजिक संस्थांकडून दुर्लक्षित झालेलं असं म्हणूया।
कारण इथे भरपूरसं रान वाढलेलं होतं. आपण प्रवेशद्वारापासूनच नंतर शूटिंग करणार आहोत, मी दाखवणार आहे. एखाद्या माणसाच्या उंची एवढं रान वाढलेलं होतं आणि हे महाराजा प्रतिष्ठानचे हे सगळे ऐतिहासिक वास्तू जपणारे, ऐतिहासिक ठिकाणी फिरायला जाणारे असे हे युवक आहेत. हे सगळे युवक एकत्र येऊन यांनी ठरवलं की आपण ह्या ऐतिहासिक ठिकाणाची साफसफाई करावी. खरं तर 31 जवळ आलेलं आहे, सुट्यांचे वार आहेत. खरं तर मुलं तरुणाई एन्जॉय करण्यासाठी फिरायला जाते, पण ह्या तरुणांचं कौतुक आहे की हे तरुण फिरायला न जाता आपण प्रत्येक गड किल्ला आपण ऐतिहासिक ठेवा हा सुशोभित करायसाठी मदत करूया, याच हेतूने आज हे इथे आलेले आहेत. आणि मी रस्त्यावर जात असताना मला हे युवक दिसलेले असताना मी ह्या युवकांना विचारलं की तुम्ही नक्की इथे काय करताय. तेव्हा मला विशेष बाब म्हणजे तेव्हा मला हे कळलं, कारण हे प्रसिद्धीपासून लांब राहत यांनी हे काम केलेलं आहे. आपण ह्या मंडळाचे अनेक सदस्य आहेत, त्यातील या अध्यक्ष प्रशांत सर. अध्यक्ष, तुम्ही आज काय सांगाल? आम्ही महाराजा प्रतिष्ठान खेड याचे सगळे पदाधिकारी आहोत, सभासद आहोत. आणि आता काही 1-2 महिने झाले की खेडमधील गरम पाण्याचं असलेलं कुंड हे इथली दुरावस्था एकंदर बघितली. कोणालाही बऱ्याच जणांना खेडमधल्या सुद्धा बऱ्याच लोकांना ही माहिती नाही की आपल्या इथे खेडमध्ये गरम पाण्याचं कुंड आहे, हे खेडमधल्या लोकांना सुद्धा माहिती नाहीये. मग आमचे उपाध्यक्ष डॉक्टर परिजय मरणगावकर यांनी आणि आमच्या सगळ्या सदस्यांनी असं ठरवलं की हा जो ऐतिहासिक ठेवा आहे तो स्वच्छ करून सगळ्या नागरिकांसाठी खुला करावा आणि सगळ्यांना हे ऐतिहासिक स्थळ इथे पाहायला मिळावं, सगळ्यांना माहिती मिळावी, यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. खरोखरच एक छान असा हेतू ठेवून हे सगळे युवक काम करत आहेत. आपल्याबरोबर या मंडळाचे अध्यक्ष आहेत डॉक्टर परिजय. डॉक्टर सर पुढे या. नमस्कार. खरोखरच एक छान असं तुम्ही लोकांसमोर प्रेरणा ठेवताय. अनेक शिक्षक लोक आहेत, तुरगावकर साहेब आहेत. तुरगावकर सरांबरोबर मी वेगळी माहिती देणं किंवा मला वाटतं सगळेच आपण त्यांना ओळखतो. डॉक्टर साहेब नमस्कार. काय सांगाल, आज शिक्षक आहेत, अनेक युवक आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या युवकांना तुम्ही घेऊन ही मोड बांधताय आणि हे काम करताय, काय सांगाल? इथल्या लोकांनी हे दुरावस्था करताय त्याच्यावर काय भाष्य कराल? मुळात इतिहास आणि प्रेक्षणीय स्थळं याबाबत आपल्याकडे पूर्वीपासूनच अनास्था दिसतेय. कोकणाच्या पार्श्वभूमीवर जर आपण फिरलो तर जवळजवळ ज्वालामुखीची उद्रेकाची पार्श्वभूमी असणारे गरम पाण्याचे कुंड अथवा झरे, फरारे, मोगरे हे दापोली तालुक्यातली गावं किंवा अरवली, धामणी ही संगमेश्वर तालुक्यातली गावं, इथंच फक्त गरम पाण्याचे कुंड आहेत असा सर्वांचा गैरसमज आहे. खेड शहरामध्ये LP शाळेजवळ हा गरम पाण्याचा कुंड आहे आणि खूप वर्षापूर्वींचा आहे. या ठिकाणी बरेच लोक येत असतात ज्यांना माहीत आहे ते, पण जवळजवळ 95% लोक असे आहेत ज्यांना हे सुद्धा माहीत नाही की खेडमध्ये गरम पाण्याचा कुंड आहे. आमचा मानस हाच होता की खेडमधला महाराजा प्रतिष्ठानचं हे कार्य खरोखर कौतुकास्पद आहे की जे प्रशासनाला किंवा अनेक लोकप्रतिनिधींना जे जमलं नाही ते तुम्ही सगळेजण करताय. प्रशांतजी, डॉक्टर साहेब, अनेक आमचे युवक आहेत. मी खरोखर कॅमेरामॅनला विनंती करतो की इथे काय दुरावस्था होते ती आपण अनेक चित्रांमधून बघितलेली आहे. आता मला डॉक्टर साहेबांनी सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी एक ऐतिहासिक विरघळ असं एक स्थान मिळालेलं आहे. त्याचंही मी कॅमेरामॅनला विनंती करतो की आपण दाखवू शकतो. ही विरघळ आहे. खेडच्या ऐतिहासिक जे अभ्यासक आहेत त्यांनी इथे विशेष येऊन प्रशासनाशी संपर्क करत डॉक्टर साहेबांसारखे जे काही लोक आहेत त्यांच्याशी संपर्क करत त्याच्यावर अभ्यास करावा. जवळजवळ माझ्या माहितीत डॉक्टर साहेबांच्याशी आता मी बोलताना झाले 300 वर्षापूर्वीचा हा वास्तू असू शकेल आणि हा दगड असू शकेल असं म्हणणं आहे. मी कॅमेरामॅनला विनंती करतो की थोडंसं माझ्या पाठीमागे आपण अनेक प्रवेशद्वार आहेत, इथे काय पद्धतीने झाडी उगवले बघा. म्हणजे याच्यावरून साधारण एक अंदाज करता येईल की इथल्या जागेची काय दुरावस्था झालेली आहे. जवळजवळ इथे पुरीवर 5-5, 6-6, 7-7 फूट इथे रान उगवलंय. संपूर्ण प्रशासन इथे दुर्लक्ष करतंय. मद्यपींचा हा अड्डा बनलाय. दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला आहे. आणि जर हे आज तरुण इथे येऊन साफसफाई केली नसती तर ही अजून जागा खूप दयनीय झाली असती. अनेक पत्रकारांनी यावरती लिहिलेलं आहे. तरी सुद्धा प्रशासनाला का जाग येत नाही हे न उलगडणारं कोडं आहे. त्यामुळे लवकरात लवकर आजच्या या सगळे सदस्यांचं मागणी आहे की प्रशासनाने इथे लक्ष घालावं आणि ही खेडच्या वैभवात भर पडणारी वास्तू ही लोकांच्या बघण्यासाठी प्रेक्षणीय स्थळ म्हणून यावी. बाहेरून तालुक्यातील लोक यावे अशीच मागणी इथे जोर धरू लागलेली आहे. पंढरपूर
पंढरपूर आंबडवे या राष्ट्रीय महामार्गाचं काम गेले 4 वर्षापासून सुरू आहे. तुडील आणि तेलंगी गावानजीक अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनीने रस्त्यावर खोदकाम केल्याने रस्ता अजूनही अर्धवट स्थितीत आहे. काही ठिकाणी खडी तर काही ठिकाणी धुळीचं साम्राज्य पसरलेलं पाहायला मिळतंय. त्यामुळे वाहन चालक आणि नागरिकांना याचा मोठा फटका बसलाय. त्यात शिरगाव ते तुडील दरम्यान रस्त्यावर अनेक खड्डे पडले आहेत. दरवर्षी हे खड्डे बुजवले जातात, पण ते खड्डे मलमपट्टी लावत असल्याने पुन्हा खड्ड्यांना जोर येत आहे. त्यामुळे अनेक अपघात येथे घडतात. याच रस्त्यावरती जीवितहानी देखील झाली आहे, तरी देखील याकडे हायवे प्रशासन अधिकारी दुर्लक्ष करतात अशी खंत येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे. MIDCतील वाहून येणारी सांडपाण्याची पाईपलाईन याचं काम देखील सुरू आहे. त्यामुळे रस्ता करणे अवघड होऊन बसलंय. जोपर्यंत पाईपलाईनचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत रस्त्याचं काम देखील पूर्ण होणार नसल्याचं दिसतंय. अनेक वेळा कोकण श्रमिक संघटनेने आंदोलने केली, पण त्याकडे कोणीही लक्ष दिलं नाही. सगळ्यांनी दुर्लक्ष केलं. या सर्व अपघाताला अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनी जबाबदार असल्याचं त्यामुळे बोललं जातंय. या खड्ड्यांमुळे दररोज अपघात होत असल्याने कोकण श्रमिक संघटनेचे अध्यक्ष फिरोज देशमुख, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्व कोकण श्रमिक संघटनेचे पदाधिकारी 5 डिसेंबर 2024 रोजी सार्वजनिक बांधकाम विभागावर धडकले आणि आक्रमक भूमिकेमुळे सार्वजनिक बांधकाम विभाग खडबडून जागा झालं आणि तात्काळ रात्रीच शिरगाव पासून रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. हे खड्डे नक्की कसे बुजवले जाणार, तात्पुरते की कायमचे, हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार असल्याचं येथील स्थानिक म्हणतायत. हे बघा, आम्ही 5 तारखेला PWDच्या ऑफिसमध्ये गेलो होतो. त्याचं कारण असं आहे की ह्या खाडीपट्ट्यामध्ये गेल्या 2 वर्षामध्ये जवळजवळ 2 ते 3 माणसं दगवलेली आहेत, मृत्यू झालेला आहे त्यांचा ह्याच रस्त्याच्या कारणामुळे. रात्री 12 पावणे 12च्या दरम्यानमध्ये भावेश शिंदे म्हणून एक आद्याचा एक मुलगा आहे, तो MIDCमध्ये काम करत होता आणि तो रात्रीच्या वेळेला तो काम केल्यानंतर घरी परत येत होता रोजचा रात्रीचा. गोठ्याच्या हद्दीमध्ये त्याचा ॲक्सिडेंट झाला. जवळपास तो तिथंच मृत्यू झालेला होता. मुंबईमध्ये हलवला गेला, पण मुंबईला 3 वाजताना त्याला मृत्यू घोषित केला गेला. ह्याचा सगळं जबाबदार अक्षय कंपनी आहे. त्याच्यानंतर ते मृत्यू झाल्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी PWD ऑफिसमध्ये गेल्यानंतर साहेबांशी संपर्क केला. साहेब होते दिल्लीमध्ये. आम्ही दिल्लीमध्ये फोन लावला, स्पीकरमध्ये सगळेजण होते. आम्ही फोन लावल्यानंतर त्यांना स्पष्ट सांगितला की येत्या 4 दिवसामध्ये जर खड्डे तुम्ही भरलेच नाही तर आम्ही अक्षय कंपनीची एकही गाडी ह्या खाडीपट्ट्याच्या रस्त्यावर चालू देणार नाही. ही आमची भूमिका स्पष्ट आहे आणि हे आम्ही करून दाखवणार. मेश्रम मॅडमजला मी वारंवार पत्रव्यवहार करत होतो, कलेक्टर साहेबांजल करत होतो. कोणताही डिपार्टमेंट असा बाकी नाही का आम्ही खाडीपट्टा मिनिटवर संघटना व खाडीपट्ट्याच्या जनतेच्या वतीने आम्ही वारंवार पत्रव्यवहार करत होतो. पर त्याची दखल मेश्रम मॅडम जे तत्कालीन उप अभियंता होत्या त्या घेत नव्हत्या. तेवढ्या काही म्हणजे रिस्पॉन्स देत नव्हत्या. म्हणजेच असं आम्हाला समजतोय आणि खाडीपट्ट्याच्या जनतेला समजतोय की मेश्रम मॅडम आणि कॉन्ट्रॅक्टर ह्यांचं साटेलोटं असल्यामुळे ते काम वारंवार रखडत होता आणि त्याचा परिणाम म्हणून आज लोक ॲक्सिडेंट होतोय. लोक बाईकमध्ये चालू शकत नाही. वारंवार बाईकचा पण ॲक्सिडेंट होतोय. तर त्याचा जबाबदार मेश्रम मॅडम होता. सध्याच्या स्थितीमध्ये जे काही गोसावी साहेब किंवा झेंडे साहेब आहेत त्यांची जी पॉलिसी आहे किंवा ते जे आज दखल घेत आहेत त्यांच्याबद्दल आम्हाला काय म्हणायचं नाही, कारण ते आत्ताच आलेले आहेत. पण ह्याची जबाबदारी पूर्णपणे मेश्रम मॅडमची आहे. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणून की जो हा काम चालू होण्यासाठी आम्ही वारंवार जातो, PWDच्या ऑफिस करून आम्हाला MIDCच्या पाईपलाईनचं काम चालू होणार आहे म्हणून थोडा वेळ लागेल. म्हणजे ह्याचा आम्ही काय अर्थ समजायचं की MIDC प्रशासन ह्या रस्त्यालाही तेवढा जबाबदार आहे. त्याला कॉन्ट्रॅक्टर व प्रशासन जबाबदार आहे आणि MIDC प्रशासन पण तेवढाच जबाबदार आहे. कारण MIDC आज 3 वर्ष पाईपलाईनचं काम धीम्या गतीने चालू आहे. म्हणजे त्यांना ती इंटरेस्टच नाही. त्यांच्या इंटरेस्ट नसल्यामुळे आज खाडीपट्ट्याच्या जनतेचं नुकसान होतो आहे आणि मृत्यू पण लोकांची होते. गाड्या खराब होत आहेत. शालेय स्कूल स्टुडंट, प्रेग्नंट वुमेन ही ये जा करू शकत नाही आणि त्याचा फटका त्यांना बसतो आहे. ह्याचा जबाबदार प्रशासन, MIDC आणि महत्त्वाचं म्हणजे कॉन्ट्रॅक्टर अक्षय कंपनी आहे. आम्ही पुन्हा एकदा विनंती करतो आहे प्रशासनाला आणि अक्षय कंपनीला की जे हे खड्डे आज रात्रीचा तुम्ही साफसफाई इमर्जन्सी केलेली आहेत त्याचं कारणच आहे का आज आम्ही गाड्या बंद करणार होतो अक्षय कंपनीच्या. तर तेव्हा रात्रीचं त्यांनी दखल घेऊन
ती रात्रीच्या रात्री 11 वाजताना ते साफसफाई केलेली आहे. आता आम्ही माहिती संपर्क केल्यानंतर ते समजतोय की रात्रीचा आम्ही ट्रॅफिक असल्यामुळे रात्रीच्या वेळेला खड्डे कसे दिसणार. त्यांनी सरसकट जर खड्डे भरलेच नाही तर उद्या अक्षय कंपनीच्या पुन्हा गाड्या आम्ही बंद करू, अडवू आणि ते चालू होऊ देणार नाही. त्यांची भूमिका ते काय करतील, आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम राहू. पुढची बातमी आहे ती म्हणजे मराठवाड्यातील परभणीमध्ये संविधान पुस्तिकेच्या विटंबनेनंतर आज जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. मात्र या हाकेला हिंसक वळण दिसून आलं. आंदोलकांनी मोठ्या प्रमाणावरती बंद दुकानावरती दगडफेक केल्याची घटना घडली आहे. तसेच पोलिसांच्या गाडीवरती देखील दगडफेक करण्यात आली आहे. काही गाड्यांची मोडतोड देखील आंदोलकांकडून करण्यात आली. त्यानंतर आता पोलिसांनी ऍक्शन घेत या आंदोलकांवरती सौम्य लाठीचार्ज केल्याचं पाहायला मिळालंय. तसेच शहरांमध्ये सर्वत्र मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. परभणीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान पुस्तिकेच्या विटंबनेच्या प्रकरणात आज परभणी बंदची हाक देण्यात आली होती. मात्र या बंदला हिंसक वळण लागलं. आंदोलन करत असलेल्या काही तरुणांनी गाड्यांची तोडफोड केली तर काहींनी पोलिसांच्या गाड्यांवरती देखील दगडफेक केल्याची घटना घडली. परभणी शहरातील 20वा कॉर्नर परिसरामधील व्यापाऱ्यांनी बाहेर ठेवलेले पीव्हीसी पाईप पेटवून त्या पाईपला मोठ्या प्रमाणात आग लागल्याचं दिसून आलं. एकूणच येथील आंदोलनास हिंसक वळण मिळून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात येथे फौजफाटा रस्त्यावर उतरवला. दंगा काबू पथकही रस्त्यावर उतरलं. शहरातील RR टॉवर परिसरामध्ये प्रचंड दगडफेक आंदोलकांकडून करण्यात आली. पोलिसांच्या गाडीवरही दगडफेक करण्यात आली असून हातात काठ्या घेऊन हे आंदोलक शहरात फिरताना दिसले. विशेष म्हणजे बंद दुकानावरही दगडफेक केली जात होती. त्यामुळे पोलीस सुरक्षा पथकांनी रस्त्यावर उतरून सौम्य लाठीचार्ज केला. राज्यात सध्या गुलाबी थंडीमुळे घरोघरी बाहेर फिरायला जाण्याचे बेत सुरू आहे. सुट्ट्या टाकून कोकणात समुद्रकिनारी मौज मजा करण्याचा विचार करत असाल तर सावधान व्हा. कारण मंगळवारी संध्याकाळी रत्नागिरीच्या भाटे समुद्रकिनारी अजस्र लाटांची मौज लुटण्यासाठी गेलेलं दाम्पत्य मासेमारीसाठी किनाऱ्यावरती थांबलं होतं. पण लाटांचा वाढलेला वेग आणि बाहेर पडण्याचा मार्ग न कळल्याने ते लाटांमध्ये अडकले. या थरारक घटनेचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहेत. या दाम्पत्याची मृत्यूच्या दाढेतून सुटका करण्यात आली आहे. रत्नागिरी जवळच्या भाटे बीचवरती ही घटना घडली. या घटनेचे थरारक व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलेच व्हायरल झालेत. भाटे बीचवरती डोंगररांगा आणि लाटा यांचा सुंदर खेळ पाहण्यासाठी आलेले हे दाम्पत्य समुद्राच्या किनाऱ्यावरती चाललं होतं. अचानक समुद्राच्या अजस्र लाटांनी त्यांना गाठलं. त्यांचे पाय सुटले आणि ते लाटांमध्ये अडकले. समुद्राच्या प्रचंड लाटा त्यांना खेचत होत्या. या लाटांमधून बाहेर न पडता आल्यानं समुद्राच्या लाटांमध्ये हे दाम्पत्य अडकलं. त्याच वेळी आसपास मच्छीमारी करणारे बुरहान माजगावकर आणि सुभान गुडे या दोघांनी देखील त्वरित मदतीसाठी धाव घेतली. समुद्राच्या लाटांमध्ये फसलेल्या या दाम्पत्यांचा त्यांनी प्रचंड धाडस दाखवत मदतीसाठी पुढे येऊन त्यांना ताब्यात घेऊन त्यांचा जीव वाचवला. काही वेळातच पोलिसांनी त्यांची सुटका केली. त्यामुळे हे दोन्ही मच्छीमार या दाम्पत्यासाठी देवदूतच ठरले. आज गीता जयंती. मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला ही जयंती साजरी केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्णांनी या दिवशी अर्जुनाला गीतेचा उपदेश केला होता. खेडमधील रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच संस्काराचे धडे दिले जातात. आपली संस्कृती जपण्याची शिकवण येथील शिक्षक या विद्यार्थ्यांना देत असतात आणि त्यांच्या अंगात विविध गुण रुजवत असतात. त्याचप्रमाणे आज 11 डिसेंबर रोजी गीता जयंती निमित्ताने श्रीमद भगवद्गीतेतील 12व्या अध्यायाचे पठण करण्यात आले. एकामागे एक रांगेत बसलेली मुले आणि एका सुरात श्रीमद भगवतेतील 12व्या अध्यायाचे पठण असा काहीसा देखावा मनाला प्रसन्न करणार आहे. तरी गीता पठण यावेळी संस्थेचे चेअरमन विपिनदादा पाटणे, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांच्यासह उच्च माध्यमिक विभाग प्रमुख, माध्यमिक विभाग प्रमुख, प्राथमिक विभाग प्रमुख, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख आणि तसेच पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक विभागातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. मत्कर्म परमो भव मदर्थमपि
आज 11 डिसेंबर रोजी गीता जयंती निमित्ताने संध्याकाळी 5 वाजता श्री लक्ष्मीनारायण मंदिर ब्राह्मण आणि खेड येथे गीता जयंती महोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी भगवद्गीता पारायण संपन्न झालं। विश्वासजी फाटक यांचे व्याख्यान आणि रोटरी स्कूलचा अथर्व शीर्ष पठण तसेच गीता अध्याय पठण हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला। तर याचप्रमाणे खेड तालुक्यातील श्री लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये देखील रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आज संध्याकाळी श्रीमद भगवद्गीतेचं पठण केलं। यावेळी उपस्थित सर्वांनीच रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे भरभरून कौतुक देखील केले। ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड संचालित ज्ञानदीप महाविद्यालय विज्ञान आणि वाणिज्य मोरबंडे बोरज येथे मुंबई विद्यापीठाच्या 19वी आविष्कार स्पर्धा संपन्न झाली। महाविद्यालय विद्यार्थ्यांना संशोधनाबद्दल आवड निर्माण व्हावी या उद्देशाने तसेच संशोधन म्हणजे काय आणि विविध संशोधन पद्धती याची माहिती व्हावी या उद्देशाने मुंबई विद्यापीठातर्फे प्रत्येक वर्षी आंतर महाविद्यालयीन आविष्कार स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं। यावर्षी देखील आंतर महाविद्यालयीन विभाग 8वी आविष्कार स्पर्धा आयोजित करण्याचा बहुमान ज्ञानदीप महाविद्यालयास मिळाला। ज्ञानदीप महाविद्यालयात आंतर महाविद्यालयीन विभाग 8 ची आविष्कार स्पर्धा 10 डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात पार पडली। या स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातून सुमारे 15हून अधिक महाविद्यालयातील 300च्या वर विद्यार्थी आणि समन्वयक यांनी आपापले संशोधन पोस्टरसह सहभाग नोंदवला। या स्पर्धेसाठी मानवविद्या, भाषा आणि कला, वाणिज्य व्यवस्थापन आणि विधी तसेच मूलभूत शास्त्रे, शेती, पशुसंवर्धन, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि वैद्यकीय तसेच औषधशास्त्र या प्रवर्गातून संशोधन प्रकल्प सादर करण्यात आले। या प्रकल्पांचे परीक्षण करण्यासाठी मुंबई विद्यापीठाची 14 सदस्यीय टीम उपस्थित होती। यामधून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील फेरीमध्ये विद्यापीठ स्तरावरती होणाऱ्या स्पर्धेसाठी आमंत्रित करण्यात आले। तत्पूर्वी या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मुंबई विद्यापीठाचे आविष्कार स्पर्धा समन्वयक डॉक्टर दीपक गायकवाड यांच्या हस्ते उत्साहात पार पडला। या प्रसंगी रत्नागिरी जिल्हा आविष्कार समन्वयक डॉक्टर सुरेंद्र ठाकूर देसाई, डॉक्टर घनश्याम साठे तसेच डॉक्टर दीपक रावरेकर, ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य भरत मोरे, ज्ञानदीप औषध निर्माण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुजित नगरे तसेच सीताराम पंत जामकर हे देखील उपस्थित होते। उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत प्राध्यापक डॉक्टर उमेश कुमार बागल यांनी केले। तर स्पर्धेस रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण 15हून अधिक महाविद्यालयांचे 300हून अधिक विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे आज सकाळी 11 वाजता मानवी हक्क दिन कार्यक्रम संपन्न झाला। सहाय्यक आयुक्त समाज कल्याण दीपक घाटे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्रास तसेच संविधानाच्या उद्देशिकेस अभिवादन करून मानवी हक्क दिनाचे महत्त्व सांगितले। मानवी हक्काचा वैयक्तिक तसेच सामाजिक जीवनामध्ये कसा उपयोग होतो याबाबत यथोचित मार्गदर्शन करण्यात आलं। यावेळी कार्यक्रमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन संकुलातील सर्व कार्यालयातील विविध आर्थिक विकास महामंडळातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। सशस्त्र सेना ध्वज दिन 2024 निधी संकलन शुभारंभ आणि शौर्य पदक धारक तथा वीर नारी यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम जिल्हा नियोजन सभागृहात अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांच्या हस्ते अध्यक्षतेखाली संपन्न झाला। या कार्यक्रमाला उपस्थित असलेले निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सूर्यवंशी यांनी आपल्या प्रास्ताविकात प्रशासन सदैव सैनिकांच्या पाठीशी उभा आहे, सैनिकांनी आपल्यावरती केलेले उपकार याची परतफेड सैनिक कल्याण निधीच्या माध्यमातून आपण करून खारीचा वाटा आपण उचलू शकतो। त्यामुळे सर्वांनी सैनिक कल्याण निधीसाठी सढळ हस्ते मदत करावी असं आवाहन केलं। यावेळी अप्पर जिल्हाधिकारी बर्गे यांच्या हस्ते अमर जवान प्रतिमेस पुष्पचक्र अर्पण करण्यात आला। 2 मिनिटे मौन धारण करून शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सशस्त्र सेना ध्वज दिन निधी संकलनाचा शुभारंभ करण्यात आला। प्रत्यक्ष युद्धामध्ये सहभागी शौर्य पदक विजेते, माजी सैनिक, वीरपत्नी, वीरमाता, पिता यांचा सत्कार देखील करण्यात आला। तर आपल्या वयाच्या 60 वर्ष पूर्ती निमित्ताने शुभदा साठे यांनी ध्वजदिन निधीसाठी तब्बल 61,000 रुपये तर वैदेही रायकर यांनी 11,000 रुपये,
जिल्हा कोषागार अधिकारी प्रवीण बिराजदार यांनी 5,000 रुपये निधी दिल्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। यावर्षी रत्नागिरी जिल्ह्यात 43,13,531 रुपये ध्वजदिन निधीसाठी संकलित करण्यात आले। सर्वाधिक निधी संकलन करणाऱ्या कोकण कृषी विद्यापीठ दापोली, तहसीलदार चिपळूण, तहसीलदार रत्नागिरी, तहसीलदार गुहागर, विभाग नियंत्रक, राज्य परिवहन महामंडळ तसेच विविध कार्यालयांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव देखील करण्यात आला। ज्ञानदानाचे भागीरथ प्रयत्न करणारी मार्गदाम्हाणे एज्युकेशन सोसायटी येथे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासक्रमाव्यतिरिक्त सामाजिक, राष्ट्रीय प्रवृत्ती जागृत व्हावी, विद्यार्थ्यांमधून भावी आदर्श देशभक्त नागरिक तयार व्हावेत यासाठी संस्थेमार्फत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाचा एक मुख्य भाग म्हणून दरवर्षी राहुट्या कार्यक्रम आयोजित केला जातो। सांस्कृतिक कला आणि परंपरेने नटलेल्या भारतीय सांस्कृतिक वारसा जोपासण्याच्या उद्देशाने या राहुट्यांच्या माध्यमातून प्राचीन ऐतिहासिक महापुरुषांची चरित्र, वारसा, नद्या, राज्य, गडकिल्ले, भाषा, वेशभूषा, नृत्य, देशभक्ती, क्रांतीवीर, साहित्यिक, संत, ऋषीमुनी या सर्वांची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने राहुट्यांच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं। वसंतराव भागवत माध्यमिक विद्यालय, सौ कैलासवासी, वामन पेठे कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, सेमी इंग्रजी माध्यम प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षीचा राहुट्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावर्षी मंगळवारी 10 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता आयोजित केलेल्या या राहुट्यांचा कार्यक्रम महोत्सव भारतीय सणांचा, सांस्कृतिक परंपरेचा अशी मध्यवर्ती कल्पना असणारा कार्यक्रम होता। राहुट्या कार्यक्रमामधून भारतीय विविध राज्यांमध्ये साजऱ्या केल्या जाणाऱ्या सण, उत्सव आणि परंपरा यांचे विविध अंगी दर्शन घडवणारा असा हा कार्यक्रम संपन्न झाला। यावर्षी आयोजित केलेल्या या कार्यक्रमातून भारतातील गुढीपाडवा, शिमगा, दीपावली, मकर संक्रांती, वटपौर्णिमा, नवरात्री, लोहारी, कालीपूजा, ओणम, वसंत पंचमी, पोंगल, छठ पूजा, रामनवमी यासारख्या भारतातील प्रमुख उत्सवांची माहिती आणि राहुट्यांच्या माध्यमातून दिली गेली। भारतातील विविध प्रांतात साजऱ्या होणाऱ्या या सर्व सणांचे सादरीकरण या कार्यक्रमातून झाले। विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला। या कार्यक्रमामधून त्यांचे कलागुण, विविध सणांच्या, उत्सवांच्या प्रती असणारी श्रद्धा, त्या पाठीमागील असणारी मानवीय भावना याचे अथक दर्शन या राहुट्यांच्या निमित्ताने घडवून आलं। कैलासवासी कृष्णामामा महाजन स्मृती प्रतिष्ठान कोळथरे, युवा प्रेरणा कट्टा 5 प्रेरणादायी व्यक्तींशी थेट संवाद या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले। UPSC परीक्षेमध्ये उत्तम यश संपादन केलेल्या दापोली तालुक्यातील पहिल्या IAS अधिकाऱ्याची यशोगाथा जाणून घेण्यासाठी या भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले। दापोली तालुक्यातील IAS अनिमिष भजे याची यशोगाथा रविवारी 15 डिसेंबर रोजी दुपारी 3:30 ते 5:30 या वेळेत दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स अँड कॉमर्स कॉलेज या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होईल। तरी दापोली तालुक्यातील पहिल्या IAS अधिकाऱ्याची यशोगाथा जाणून घेण्यासाठी आपण आवर्जून उपस्थित राहावं असं आवाहन प्रतिष्ठानच्या मार्फत करण्यात आलंय। 10 डिसेंबर रोजी लायन्स क्लब ऑफ खेड सिटी आणि ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित विज्ञान प्रदर्शनामध्ये रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांकाला गवसणी घातली। सदरच्या या आंतरशालेय विज्ञान प्रदर्शनामध्ये रोटरी स्कूलच्या इयत्ता 8वीच्या वर्गातील रेवा पाटणकर, सानिका कासार, प्रांजल आंबेडे आणि आर्या मोरे या विद्यार्थिनींनी लहान गटामध्ये आपला सहभाग नोंदवला होता। आपल्या प्रकल्पामध्ये या विद्यार्थिनींनी स्वतः स्मोक डिटेक्टरची प्रतिकृती तयार केली होती। यामध्ये स्मोक डिटेक्टर हे असे उपकरण आहे ज्यामध्ये आग लागल्यावरती ज्वाला आणि धुराचा वास येत नाही। अशा वेळी हे उपकरण उपयुक्त आहे। हे त्वरित आग लागल्याची सूचना देतं। वर्षाच्या 365 दिवस हे उपकरण सहजरित्या उपयुक्त आहे अशी माहिती या विद्यार्थ्यांनी यावेळी दिली। रोटरी शाळेच्या विद्यार्थिनींनी निवडलेला नाविन्यपूर्ण विषय आणि उत्तम सादरीकरण यामुळे त्यांना तृतीय क्रमांक प्राप्त झाला। त्यांनी मिळवलेल्या या यशामुळे त्यांना उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं। या विद्यार्थिनींनी प्राप्त केलेल्या यशामुळे सर्व स्तरावरून त्यांच्यावरती कौतुकाचा वर्षाव होतोय। या आंतरशालेय विज्ञान प्रदर्शनात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेतील विज्ञान विषय शिक्षकांनी मोलाचं असं मार्गदर्शन दिलं। तर संस्थेचे चेअरमन विपिनदादा पाटणे, संस्थेचे पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देखील दिल्या।
जेसीआयचे माजी अध्यक्ष JMF दीपक नलावडे यांचा वाढदिवस जिल्हा परिषद भरणे शिंदेवाडी मराठी शाळा आणि अनुग्रह विशेष शाळा या ठिकाणी साजरा करण्यात आला। जिल्हा परिषद मराठी शाळा भरणे शिंदेवाडी येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं, तर अनुग्रह विशेष शाळा येथील विद्यार्थ्यांसोबत जेसी दीपक नलावडे यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला। जेसी फेस्टिवल 2025 मध्ये अनुग्रह शाळेतील विद्यार्थ्यांना एक दिवस जेसी फेस्टिवलसाठी विशेष निमंत्रित करून त्यांना फेस्टिवलचा आनंद लुटता येईल अशी योजना करण्यात येईल, असं सदर कार्यक्रमाप्रसंगी खेड जेसीआय कडून आश्वासन देण्यात आलं। या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष जेसी अमर दळवे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, तर अनुग्रह येथील विशेष शाळेतील सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी जेसीआयचे कौतुक केले आणि जेसी नलावडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या। तरी सदर ठिकाणी जेसी कपिल कोळेकर, माजी अध्यक्ष जेसी प्रमोद कांबळे, उपाध्यक्ष जेसी स्वप्नील कदम, जेसी मधुर पेटे, जेसी दानिश पाटणे, जेसी रोहित ओतारी, डायरेक्टर जेसी अमित गरुड, सदस्य जेसी प्रथमेश सुर्वे, जेसीआय सभासद, अनुग्रह शाळेचे फादर जॉर्ज, मुख्याध्यापक रेझिबेन, जिल्हा परिषद मराठी शाळा शिक्षिका सुप्रिया कदम, सारिका कदम या हजर होत्या। आपण आपल्या वाढदिवसाचा एक स्तुत्य उपक्रम या ठिकाणी घेतला, त्याबद्दल शाळेच्या वतीने आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत आणि वाढदिवसाच्या पुनश्च एकदा खूप खूप शुभेच्छा। आज 11 डिसेंबर आजच्या अध्यक्ष नलावडे सर या अनुग्रह शाळा या ठिकाणी वाढदिवस साजरा, तर शाळेच्या वतीने त्यांचे खूप आणि करतो आणि जेसीआय सर खूप प्रमाणात आणि ह्या परिवारामध्ये त्यांचा सहभाग नेहमी लाभो ही प्रार्थना करतो। आशा आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। आज 11 डिसेंबर खेड जेसीआयचे माजी अध्यक्ष जेसी दीपक नलावडे यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने खेड जेसीआयच्या वतीने आम्ही या ठिकाणी 2 कार्यक्रम भरंडेवाडी मराठी या ठिकाणी शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं। त्याच्यानंतर जी अनुग्रह शाळा आहे या ठिकाणी या मुलांवर आम्ही दीपक यांचा बर्थडे ठिकाणी साजरा केला आहे आणि शाळेबद्दल जर बोलायचं झालं ही शाळा आपल्या असणे आपलं आपलं भाग्य समजतो। मी अनुग्रह खेड जेसीआयच्या वतीने पुढील जय हिंद, जय महाराष्ट्र। आज 11 डिसेंबर रोजी उपविभागीय अधिकारी चिपळूण यांना बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंवरती धर्माच्या आधारावरती होत असलेले अनन्वित अत्याचार या विरोधात जाहीर निषेध नोंदवत निवेदन देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेना नेते आणि गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भास्कर शेठ जाधव, रत्नागिरी जिल्हा प्रमुख आणि दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजयराव कदम हे उपस्थित होते। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व आजीमाजी शिवसैनिक पदाधिकारी, शिवसैनिक, महिला आघाडी, युवा सैनिक मोठ्या संख्येने हजर होत्या।